नमस्कार. पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजनचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्री प्रसाद गोसावीजी. प्रसादजी, आपलं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय जरा खूप वेगळ्याच स्वरूपाचा विषय आहे. तो शेतकऱ्यांना छळणारा एक विषय आहे की तो म्हणजे फळमाशी. त्या फळमाशीचा प्रादुर्भाव कसा होतो, फळमाशीचे प्रकार कोणते असतात, या विषयात आपण विस्तृतपणे आजच्या या भागामध्ये चर्चा करणार आहोत. प्रसादजी, हा नेमका फळमाशीचा विषय आपण कसा हाताळला पाहिजे, फळमाशीचे प्रकार कोणते आहेत आणि फळमाशीचा प्रादुर्भाव कसा होतो, काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये फळ पिकं आणि भाजीपाला हे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि ती पूर्णपणे व्यापारीदृष्ट्या त्याची लागवड केली जाते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फळमाशी म्हणजे काय आणि ती कशी दिसते हे आपल्याला पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर फळमाशी जेव्हा आपण बघतो तेव्हा घरातली घरमाशी जी असते म्हणजे हाऊसफ्लाय, प्रत्येकाच्या घरात त्यांनी बघितली असेल, तर तशी असते, फक्त त्यापेक्षा थोडी आकाराने मोठी असते. काळा रंग, तपकिरी किंवा सोनेरी रंगाच्या त्याच्यावर छटा असतात आणि त्याच्यावर काही डाग असतात. तर अशा प्रकारे आपण ती फळमाशी ओळखू शकतो. आता ह्या फळमाशीमध्ये नर आणि मादी असे दोन सगळीकडे ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे फळमाशीमध्ये पण नरमाशी आणि मादी माशी असे दोन प्रकार असतात. आणि हिला फळमाशी का म्हणतात, तर ही फळमाशी जी असते ती फळाच्या आतील भागात अंडी टाकून ती तिथे वास्तव्य करते, म्हणून तिला आपण फळमाशी असं म्हणू शकतो. जगभरात 4,000 पेक्षा जास्त प्रजाती या फळमाशीच्या आहेत. त्याच्यामध्ये जर बापरे. भारताचा विचार केला तर साधारणपणे 200 प्रजाती ह्या आपल्याला आढळतात आणि त्याच्यापैकी फक्त 5 ते 6 ज्या फळमाशा आहेत त्या जास्त करून फळबागांवर आणि भाजीपाल्यावर प्रादुर्भाव करतात. प्रसादजी, आता आपण फळमाशीचं स्वरूप आम्हाला समजावून सांगितलं. आता जरा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडं विस्ताराने सांगा की कोणत्या कोणत्या फळांमध्ये या फळमाशीचा प्रादुर्भाव होतो आणि तो नेमका कशा स्वरूपाचा असतो, जेणेकरून आम्हाला त्याची व्यवस्थित काळजी घेऊन कीड व्यवस्थापन करता येईल. जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारताचा विचार केला तर जी काही मुख्य फळझाडं आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये आंबा आहे, केळी आहे, पपई आहे, संत्रा आहे, पेरू आहे. अशी जी सर्वात आपण म्हणतो ना कमर्शियल क्रॉप्स, तर त्या सर्व कमर्शियल क्रॉप्सवर या फळ पिकांचा प्रादुर्भाव आढळतो. त्याचप्रमाणे वेलवर्गीय भाज्या, मग त्याच्यामध्ये टरबूज आहे, खरबूज आहे, त्यानंतर तुमचं काकडी, कारली, अशा ज्या काही वेलवर्गीय भाज्या आहेत, भोपळा, तर या सर्व वेलवर्गीय भाज्यांवर पण ह्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आणि नुकसान केलेलं आपल्याला आढळतं. आता प्रादुर्भाव कसा होतो हे पण खूप समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये जी मादी फळमाशी असते ती मादी फळमाशी त्याच्या मागच्या भागामध्ये एक अंडनलिका असते, ती सुईसारखी असते. ती सुईसारख्या त्या अंडनलिकेद्वारे फळाच्या आतील सालीच्या आतील भागामध्ये आपली अंडी सोडते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अळीचं रूपांतर होते आणि त्या प्रकारे ती फळाच्या आतमध्ये आपला उदरनिर्वाह चालू करते आणि फळाचं नुकसान करतं. ती आतमध्ये लपून राहते की काय, म्हणजे आपण वरनं फवारणी करत राहू आणि माशी आतमध्येच असते? हो हो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये ज्या अळी आहेत त्या अळी आतमध्ये राहतात आणि त्यानंतर मग ती फळं वेडी वाकडी दिसायला लागतात किंवा फळांवर डाग पडलेले दिसतात किंवा फळझड झालेली असते, उलगड झालेली असते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं नुकसान होत असेल तर आपण समजायचं की याचा उपद्रव हा फळमाशीने झालेला आहे. तुम्ही आता उल्लेख केलात की फळ गळ झालेली असते. आमच्या जरा प्रेक्षकांना पण समजावून सांगा की बाग कोणत्या अवस्थेला आल्यावरती त्यांना फळमाशीचं नियंत्रण करावं लागतं. खास करून फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी जेव्हा फुलोरा चालू होतो तेव्हापासूनच आपण नियंत्रण करायला सुरुवात केली पाहिजे. आणि खास करून जर फळवर्गीय असतील तर त्याला जेव्हा फळ लागायला सुरुवात होते तेव्हापासून त्याचं नियंत्रण करायला सुरुवात केली पाहिजे. आणि भाजीपाला पिकांमध्ये पण जेव्हा फळ परिपक्व होण्याच्या स्थितीत असतात तर त्याच्या थोडं अगोदरपासनं आपण त्याचं जे काही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सापळे लावून किंवा त्याचं आकर्षक सापळे लावून आपण त्याचं नियंत्रण आपण करू शकतो त्याच्यामध्ये. प्रसादजी, आता आपण फार छान आम्हाला समजावून सांगितलं की फळमाशी कशी असते. आता आपण जी नगदी पिकांचा पण आपण मगाशी उल्लेख केला, तर नगदी पिकं साधारणपणे आता फळं जी असतात ती बागेत लावली जातात. तर आता शेतकऱ्यांना हे ओळखावं कसं की आपल्या बागेमध्ये आता फळमाशीचा अटॅक झालेला आहे? खूप चांगला प्रश्न विचारलाय. आता त्याच्यामध्ये आपण आपण म्हणतो की फळझाडं किंवा झाडं जी असतात ती आपल्याशी बोलत असतात. असे वेगवेगळे प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा फळमाशीचा उद्रेक होतो
तेव्हा खास करून फळमाशी जी आहे त्याच्यावर मग फळांवर होल झालेलं असतं किंवा भोका पडलेले असतात फळांना, किंवा फळं वाकडी, आपण वाकडी बाजारात वाकडी झालेली काकडी बघतो किंवा इतर फळं बघतो, तर अशी वाकडी फळं झालेली दिसतात. ते त्यामुळे किंवा झालं ते. किंवा मग ती फळझड झालेली असते, फळं गळून पडलेली असतात, किंवा कमी वेळातच फळं परिपक्व झालेली असतात, पिकलेली फळं आपल्याला दिसतात जी कमी वेळामध्येच ती पिकलेली आहेत. तर अशा प्रकारे काही सिम्पटम्स किंवा काही आपल्याला लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यावरनं आपण समजून जायचं की आता ह्या फळमाशीचा आपल्या फळांवर अटॅक झालेला आहे. असं जे मला मान्य आहे. आता आपण समजा बघितलं की हा माझा आकार वाकडा झालेला आहे किंवा बरोबर. आतमध्ये भोग पडलेला आहे, हं. पण त्याची नेमकी तीव्रता मी कशी ओळखायची? हा. मला जर तीव्रताच कळली नाही तर हा. मला त्याचं ऍप्लिकेशन मला कसं कळणार? बरोबर. तर ते टक्केवारीमध्ये आपण सांगू शकतो की आता फळमाशी, आता आपण महाराष्ट्राचा विचार केला तर 5% ते 80% त्याची त्या फळमाशी ही नासाडी करू शकते. अरे तर बापरे. आता फळाची अवस्था काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे, किंवा भाजीपाल्याची अवस्था काय आहे. जर फळ लागवडीच्या म्हणजे लागायच्या अगोदर जर त्याचा तीव्रता झाली असेल तर ती फळं वाकडी होतात किंवा लवकर परिपक्व झालेली असतात, किंवा फळ परिपक्वतेच्या वेळेस जर त्याची जर अटॅक झाला तर ती फळं गळून पडतात, किंवा त्या फळांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डाग त्याच्यामध्ये आढळतात. भाजीपाल्यामध्ये पण तसंच होतं. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे की 5% 80%, बऱ्याच वेळा आपण असं बघतो की जास्त जर आपण लक्ष नाही दिलं त्याच्याकडे तर पूर्णच्या पूर्ण बागा पण त्या फळमाशी उद्ध्वस्त केलेल्या आपण बघतो त्याच्यामध्ये. फारच नुकसानकारक हा कीटक आहे, म्हणजे एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही. तर या प्रादुर्भावावरती आता आपण काय स्वरूपात उपाययोजना करायला पाहिजे? तर आता खास करून जर आपण भारताचा विचार केला तर त्याच्यामध्ये अजून एवढ्या मोठ्या प्रमाणात अद्ययावत तंत्रज्ञान अजून आलेलं नाहीये. तर जास्त करून फळांना कामगंध सापळे वापरून, म्हणजे कामगंध सापळे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे नर माशीला अट्रॅक्ट करण्यासाठी फिमेल किंवा मादी माशीचा गंध हा त्या सापळ्यामध्ये वापरला जातो, आणि त्याच्या आकर्षणामुळे नर अट्रॅक्ट होतो आणि त्याचा तो त्या ह्याच्यामध्ये त्या ट्रॅपमध्ये अडकून जातो. तर अशा प्रकारे कामगंध सापळ्याचा वापर केला जातो, किंवा मग त्यांचं जे खाद्य असतं त्या खाद्याचा वास, आकर्षक सापळे म्हणतो आपण त्याला, आकर्षण सापळे. तर असे आकर्षण सापळे लावून पण त्याचं कंट्रोल केलं जातं. पण आता जर आपण पूर्ण त्यांचं सायकल जर आपण बघितलं किंवा त्यांची नुकसानाची पातळी बघितली तर फक्त मादी जी असते तीच अंडी टाकत असते आणि तीच जास्त करून नुकसान करत असते. आणि महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये जास्त करून नर माशीला अट्रॅक्ट करण्यासाठी सापळे आलेले आहेत. तर ते नर जरी आपण ट्रॅप केला, नराला जरी आपण कंट्रोल करू शकलो, तरी मादी ती नुकसान करतच राहते आणि तिचं जे काही पुढची पिढी आहे ती तयार होतच राहते. तर त्यासाठी आपल्याला मादी आणि नर या दोघींचंही आपल्याला कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला. आता आपण नुकतंच म्हणजे काही दिवसापूर्वी पेपरला बातमी आली होती की ज्यामध्ये काही शेतकरी असे, त्यांना नेमका त्या फवारणीचा अंदाज आला नाही, त्यांना फवारणीच्या मात्रेचा त्यांना अंदाज आला नाही आणि त्यांनी बेसुमार फळावरती फवारणी केली. त्यांना वाऱ्याचा अंदाज त्यांना समजला नव्हता आणि त्यात काही शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू पण झालेला होता. बरोबर. आपण त्या घटनेवरून आपण काय बोध घेतला पाहिजे आणि त्या आपल्याला जे सोल्युशन आपल्याला शोधायचं असेल तर हा आपला ट्रॅप त्याला काही नक्कीच. करू शकतो का? आता आपण जर कीटकांचे संरक्षणचा विषय घेतला तर ते कीटक संरक्षण आपण केलं पाहिजे. एकात्मिक म्हणजे काय, तर भौतिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. भौतिक पद्धतीमध्ये आपले सापळे येतात आणि रासायनिक पद्धतीमध्ये आपण कीटकनाशकांचा वापर करतो. तर आता हे जे कीटक आहे, तर कीटक कुठला आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता फळमाशीचा आपण विचार केला तर फळमाशीमध्ये फळांसाठी वेगळ्या फळमाशा असतात, त्यानंतर भाजीपाल्यासाठी वेगळ्या माशा असतात. तर थोडं आपण जर त्याच्या डीपमध्ये किंवा खोलात शिरलो तर फळांसाठी जर आपण विचारलं तर बॅक्टोसिरा डोर्सॅलिस आहे, बॅक्टोसिरा झोमॅटा आहे, बॅक्टोसिरा करेक्टा आहे. तर ह्या ज्या काही प्रजाती आहेत त्या खास करून फळझाडांवर अटॅक करतात. म्हणजे आंबा झाला, पेरू झालं, सीताफळ झालं, तर अशा फळझाडांवर त्या अटॅक करतात. आणि बॅक्टोसिरा कुकुरबिटासी ही जी प्रजाती आहे ती आपली जे काही वेलवर्गीय भाज्या आहेत तर त्याच्यावर ते अटॅक करतात. तर त्यासाठी वेगवेगळे आपण जे काही यंत्रणा आहे ती आपण वापरली पाहिजे. उदाहरणार्थ जर नर अट्रॅक्ट करायचं असेल कामगंध सापळ्याद्वारे, तर जर आपण फळझाडं आपण लावलेली आहेत आणि फळझाडांच्या फळमाशीचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे, तर त्यासाठी आपण मिथाइल युजेनॉल
नावाचं एक गामगंधचं जे ल्यूर आहे ते ल्यूर वापरलं जातं. आणि जर फिमेलसाठी जे आहे तर ते क्यूल्यूर नावाचं एक ल्यूर असतं, तर ते वापरलं पाहिजे. तर माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण तो फळझाड कुठलं आहे किंवा ती माशी कुठली आहे, फळमाशी कुठली आहे, तो कीटक कुठला आहे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याचा वापर आपण केला पाहिजे. त्या यंत्रणा आपण त्याप्रमाणे आपण संयंत्र किंवा जी पद्धती आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो याच्यातनं की फवारणी आणि आपला जो भौतिक स्वरूपाचा जो ट्रॅप आहे, हा, या दोघांची आपण सांगड घालूनच पुढे जायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता फळमाशीचा आपण विचार केला तर त्याला कुठल्याही कीटकनाशकाची फवारणीची तेवढा त्याचा उपयोग होत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर फळमाशी जर एका झाडावर मारली तर ती उडून दुसऱ्या झाडावर जाणार, दुसऱ्या झाडावर मारली तर ती परत तिसऱ्या झाडावर जाणार. त्याच्यामुळे मग शेतकरी परत फवारणी करणार, हा, मग परत आणि खर्च वाढणार. खर्च वाढणार. मग त्याच्यापेक्षा जर आपण सापळे लावले तर सापळ्याद्वारे त्या अट्रॅक्ट होणार आणि त्या अट्रॅक्ट होऊन त्याच्यावर आपण नियंत्रण हे करू शकतो. प्रसादजी, आता आपण बोलता बोलता म्हणालात की 5 ते 80% हा फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर जगभरात या किडीला एवढी भयंकर कीड म्हणून का समजलं जातं? जरा थोडा याच्यावर प्रकाश टाका. ही खूपच भयानक कीड आहे पहिल्यांदा. कारण का माहिती आहे का, तर काढणीपूर्वी ही नुकसान करते. म्हणजे शेतकऱ्याला व्यवस्थित बाजारभाव मिळत नाही किंवा बदला भाव मिळतो. तर त्यामुळे काढणीपूर्वी ही कीड तर अपायकारक आहेच, पण त्यानंतर ही कीड म्हणजे खास करून हीच कीड की ती तुमच्या काढणीनंतर वाहतुकीच्या वेळेस पण याचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा तुमचं स्टोरेज करताना पण याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या किडीला खास करून क्वारंटाईन कीड पण म्हटलं जातं, क्वारंटाईन इन्सेक्ट पण म्हटलं जातं. जेणेकरून ह्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर तुमचा एक्सपोर्ट जो माल करायचा आहे तो पण एक्सपोर्ट करायला तुम्हाला अडथळे येऊ शकतात किंवा एक्सपोर्ट केलेला माल पण तुम्हाला रिजेक्ट होताना पण अशी पण बरीचशी उदाहरणं आहेत की ती फळमाशी आढळली त्यामुळे तो माल पण रिजेक्ट झालेला आहे. अशी पण उदाहरणं काही आपण बघतो. तर त्याच्यामुळे ह्या किडीला क्वारंटाईन कीड असं म्हटलं जातं आणि ती काढणी पूर्वीपासून आणि काढणीनंतर दोन्ही वेळेस तिचा नुकसान करण्याची पातळी ही तिची जास्त असते. त्याच्यामुळे त्याचा एक प्रकारे उपद्रव मूल्य जास्त आहे. हा, उपद्रव मोठ्या प्रमाणात ती करते. तर त्याच्यामुळे हिचं वेळीच नियंत्रण करणं हे खूप गरजेचं आहे. प्रसादजी, आता पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजनने फ्लाय कॅचर नावाचं एक नवीन उत्पादन बाजारात आणलेलं आहे. तर अन्य सिद्ध जी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहे त्यापेक्षा हे फ्लाय कॅचर नेमकं कसं वेगळं आहे, आम्हाला काय सांगाल? पितांबरी नेहमीच अभिनव उत्पादनं आणि चांगल्या दर्जाची उत्पादनं आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेली 35 वर्ष आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करतो. तसं ॲग्रिकेअरमध्ये पण आपली R&D टीमच्या द्वारे आपण या फळमाशीच्या नियंत्रणासाठी फ्लाय कॅचर या नावाने आपण नर सापळे आणि मादी सापळे असे दोन्ही आपण सापळे हे आणलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की भारतात सर्वप्रथम आपण मादी सापळा किंवा फिमेल ट्रॅप सिस्टीम आपण आणलेली आहे. याद्वारे आपण जी मादी माशी आहे तिला आपण अट्रॅक्ट करू शकतो, जेणेकरून तुम्हाला मगाशी सांगितलं तसं जी नर माशी असते ती फक्त प्रजनन करून बाजूला होते, त्याच्या व्यतिरिक्त तिचा कुठला अपाय होत नाही. पण जास्त प्रमाणात जी अपाय करणारी असते ती मादी माशी असते आणि पुढची पिढी पण ती तयार करत असते तिची. तर त्यामुळे मादी माशीला जर आपण कंट्रोल केला तर ते आपण पूर्णपणे त्यांचं सायकल पूर्ण आपण बंद करू शकतो किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण नियंत्रण करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण एक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आपण नॅनोफ्लो टेक्नॉलॉजीवर आधारित असं फिमेल ट्रॅप सिस्टीम म्हणजे मादी फळमाशीला अट्रॅक्ट करणारी ट्रॅप सिस्टीम आपण आणलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही ट्रॅप सिस्टीम पूर्ण 90 ते 120 दिवसापर्यंत चालणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा फळबागा असतील किंवा भाजीपाला असेल त्यांचा जो कालावधी असतो तो पूर्ण हंगाम तो त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण खर्च कमी होणार आहे. एक पूर्ण चक्र म्हणजे ते बरोबर तुम्हाला फ्लाय कॅचर तुम्हाला वापरता येऊ शकते आणि एकच फ्लाय कॅचर तुम्ही म्हणजे एकदाच लावून तुम्ही ते वापरू शकता. तर मला जरा सांगा की हे नेमकं किती प्रभावी ठरेल? नक्कीच. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर सिंधुदुर्गमध्ये आपण ही ट्रॅप सिस्टीम आपण वापरली आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पेरूवर आपण ही ट्रॅप सिस्टीम वापरली. तर सिंधुदुर्गमध्ये जे आंबा सर्वात जास्त निर्यात होतो तर तिथे बऱ्याचशा आपल्या शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरली आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट त्याच्यावरनं आलेला आहे आणि त्यांचं पूर्ण बागा या निर्यात झालेल्या आहेत आत्ता.
आणि खूप चांगला रिझल्ट त्याच्यामधून आपल्याला आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये पण आपण पेरूवर मोठ्या प्रमाणात लावली आहे. पुणे भागामध्ये आपण लावली आहे. नागपूरमध्ये संत्र्यावर आपण त्याचं नियंत्रण केलेलं आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातली जे काही मुख्य फळझाडं आहेत आणि भाजीपाला आहे, तर त्याच्या सगळीकडे आपण ह्या फिमेल ट्रॅप सिस्टीम आपण लावली आणि सर्व शेतकऱ्यांना त्यापासून खूप चांगला रिझल्ट त्यामधनं मिळालेला आहे. म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी हा फ्लाय कॅचर एक प्रकारे एक क्रांती घडवू शकतो. येस, नक्कीच क्रांती घडवेल आणि शेतकऱ्यांचा जो काही फळमाशीवरचा खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याच्यामध्ये अजून एक सांगतो की याच्यामध्ये आपण मेल ट्रॅप सिस्टीम पण आणलेली आहे. त्याच्यामध्ये मेलमध्ये फळबागांसाठी एक ल्यूर आहे आणि भाजीपाल्यासाठी पण आपण एक ल्यूर आहे. तर ती ओजेल टेक्नॉलॉजीवर आधारित आपण ती बाजारात आणलेल्या आहेत. आता ओजेल टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा आणि बाजारातले जे काही मिथाईल युजेनॉल किंवा जे काही ल्यूर आहेत, तर याच्यामधला मुख्य फरक असा आहे की आपली जी ट्रॅप सिस्टीम आहे ती जास्त काळ टिकणार आहे. 80 ते 90 दिवसापर्यंत ते मेल ट्रॅप सिस्टीम जी आहे ती काम करणार आहे. आत्ताच आपण ओ जेल या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. काय आहे नेमकं तंत्रज्ञान, जरा थोडं विस्ताराने सांगाल का? नक्कीच. ओजेल हे ते जे तंत्रज्ञान आहे ते जेली स्वरूपात ते जे काही कामगंध सापळा जो आहे त्याच्यामध्ये जे ल्यूर असतं, ल्यूर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जो गंध असतो तो त्याच्यामध्ये पसरला जातो, जे माध्यम आहे. शिवून घेणार का? हां. तर जे ल्यूर जे आहे त्या ल्यूरमध्ये आपण ओजेल स्वरूपात ते ल्यूर आपण वापरतो आणि बाजारातले जे काही पॅड्स आहेत, जे ल्यूर्स आहेत, त्यांचा आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक असा आहे की जे ओजेल स्वरूपातलं ल्यूर आहे ते सकाळी आणि संध्याकाळी हे जास्त प्रमाणात प्रसारित होतं. त्याचा जो गंध आहे तो जास्त प्रमाणात प्रसारित होतो. तर या उलट जे बाजारातले जे पॅड्स आहेत, जे काही ल्यूर्स आहेत, त्याचा जेवढं तापमान जास्त तेवढा त्याचा जो गंध आहे तो पसरला जातो, म्हणजे दुपारी. आणि खास करून ज्या फळमाशा असतात त्या फळमाशा ऍक्टिव्ह कधी असतात, तर त्या ऍक्टिव्ह असतात एकतर सकाळी ऍक्टिव्ह असतात किंवा संध्याकाळी. उन्हाच्या वेळेस त्या जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह नसतात. बरं, हा तर महत्त्वाचा- त्याच्यामुळे त्या सापळ्यावर त्या जे काही बाजारातले सापळे आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नियंत्रण हे तेवढ्या प्रभावीपणे होऊ शकत नाही. तर त्यामुळे आपण हे ओजेल स्वरूपात आणलेलं आहे. त्याचे 2 महत्त्वाचे फायदे म्हणजे ते त्याचा कुठल्याही तापमानाचा आणि बाहेरच्या वातावरणाचा परिणाम हा होत नाही. आणि दुसरं म्हणजे हे जास्त काळ, सामान्य जे काही बाजारातले जे काही ल्यूर आहेत ते साधारणपणे 30 ते 40 दिवसातच त्याचा गंध पूर्ण होतो. त्याचप्रमाणे आपले जे ल्यूर्स आहेत, जे काही आपण खास करून ते नर अट्रॅक्ट करण्यासाठी जे कामगंध सापळे वापरतो, ते कामगंध सापळे ओजेल टेक्नॉलॉजीद्वारे 90 ते 100 दिवसापर्यंत ते प्रभावी राहतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो पितांबरी फ्लाय कॅचर ची ड्युरेबिलिटी ही जास्त राष्ट्रीय आहे आणि त्याने जास्त प्रभावी उपाययोजना आपण करू शकणार आहोत. नक्कीच. त्याचा पूर्ण हंगामासाठी त्याचा वापर होणार आहे आणि ह्याचे तुम्हाला 2 किंवा 3 सापळे वापरावे लागणार. ते आपल्या एकाच सापळ्यामध्ये त्याचं काम होणार आहे. म्हणजे खर्च पण वाचेल. येस, अरे नक्की. वा. सो थोडं अजून डिटेलमध्ये सांगायचं झालं तर हे जे सापळे आहेत तर ते तुम्हाला जर वेलवर्गीय भाज्या असतील किंवा आपले जर फळझाडं असतील तर एकरी तुम्हाला 10 सापळे वापरले तर त्याचा प्रभाव हा चांगल्या प्रमाणात होऊ शकतो. फार चांगली माहिती दिली, धन्यवाद. या पितांबरी फ्लाय कॅचर या उपकरणामुळे आपल्या शेतकऱ्यांचे जे मित्र कीटक असतात त्यांना कितपत त्रास होऊ शकतो, काय सांगा तसं? याचा जराही त्रास होणार नाही. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण हे जे सापळे आहेत ते एका विशिष्ट गंधासाठी बनवलेले आहेत आणि त्या गंधाला फक्त फळमाशीच अट्रॅक्ट होते. तर याचं कुठलेही किंवा मधमाशी आहे किंवा इतर ज्या काही आवश्यक किडी आहेत, मित्र किडी आहेत, हां. तर त्यांना कुठलाही अपाय हा या सापळ्यामार्फत होणार नाही. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की शेतकऱ्यांचे मित्र कीटक जे असतील ते त्यांचं काम शेतात करतच राहतील, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शत्रू कीटकांचं नियंत्रण आपण या फ्लाय कॅचरच्या माध्यमातून करू शकतो. आता आपण वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. फळमाशीच्या समूळ उच्चाटनासाठी आपण आत्तापर्यंत ज्या उपाययोजना बघितल्या त्या व्यतिरिक्त आपण आणखीन काय करायला हवं, काय सांगाल? आपल्याला जर एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं असेल, खास करून फळमाशीचं, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं असं फिमेल ट्रॅप सिस्टीमचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे, जेणेकरून अधिक प्रमाणात त्याचं नियंत्रण करता येईल. त्याचबरोबर आपली फळबाग स्वच्छ ठेवणं हे खूप गरज आहे आणि फळबागेबरोबर आपलं जे कंपाऊंड आहे, कुंपण आहे, ते पण स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा त्या फळमाशा त्या कुंपणावर जाऊन बसतात आणि त्या परत त्या फळमाशा जेव्हा त्याचा प्रभाव कमी होतो तेव्हा त्या परत येतात.
तर त्यामुळे कुंपणापासनं ते पूर्ण आपली जी काही बाग आहे ती स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जैविक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे जी सडलेली फळं आहेत किंवा जी किडलेली फळं आहेत त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. त्यासाठी साधारणपणे 2 ते 3 फूट खड्डा करून ती फळं त्याच्यात गाडून त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आणि हे सर्व करताना आपण त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे कुठली फळमाशी येते तर त्यासाठी निरीक्षण सापळ्यांचा पण आपण वापर केला पाहिजे. जेव्हा जेव्हा फुलधारणा चालू होते तेव्हा जर आपण साफळे दोन्ही चारी बाजूला आपण लावले किंवा कंपाऊंड कुंपणाच्या इथे लावले तर आपल्याला कळणार की नक्की कुठली फळमाशी कुठल्या बाजूने येते. तर त्या दिशेने आपण फळमाशी अधिक प्रमाणात लावले पाहिजे, जेणेकरून त्या बाजूने जो काही सोर्स आहे तिथून आपण तिथे नियंत्रण करू शकतो आणि फळमाशा ज्या आहेत त्या बागेतच येणार नाहीत. तर अशा प्रकारे त्याचं नियंत्रण आपण करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे जे नियंत्रण आपण करणार आहे ते नियंत्रण करताना आपण एकट्या शेतकऱ्याने न करता तेथील समूहाने जर आपण केलं तर त्याला जास्त प्रमाणात आणि अधिक प्रभावीपणे आपण आळा घालू शकतो. तर अशाप्रमाणे व्यापकपणे जर आपण जर एखादं जर कार्य केलं आपण तर नक्कीच फळमाशीला मोठ्या प्रमाणात आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. धन्यवाद प्रसादजी, आपण खूप महत्त्वाची माहिती आज सांगितलेली आहे. आज आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि फळमाशीचा नियंत्रण या विषयावरती खूप चांगली माहिती समजून घेतली. शेतीविषयक अशीच खात्रीलायक आणि दर्जेदार माहिती आपल्याला हवी असेल, बघायची असेल तर पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पितांबरी ॲग्रिकेअर, देऊ शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.